इकडे ये, बस इथे बस. आणि हे सगळं काय आहे आणि कशासाठी? मॉम यू नो इट. तुला माहिती आहे ट्रकच्या सीन मध्ये माझा किती इन्सल्ट झालाय ते. पण हे काय बाळा त्याच्यासाठी? राणी आजी, मी माझा इमेज क्लिअर करण्याचा ट्राय करतेय. एक तर माहितीये तुला आज काय झालं. आज आता सत्य असत्य जे काही आहे ते सगळ्यांसमोर आलेलंच आहे. तेव्हा दंडाची रक्कम कमळी नाही तर अनिकाला भरावी लागणार आहे. हा काय वेळेपण आहे? ते शॉर्ट सर्किट तुझ्यामुळे झालं असं सांगायची काय गरज होती मला सांग. उगाच नको तिकडे चांगुलपणा दाखवायला गेलीस तू. राणी आजी, चांगुलपणाच दाखवायचा होता मला. सगळ्यांना विश्वास करून द्यायचा होता की मी सुधारली, आय हॅव चेंज्ड. स्पेशली माझ्या रेशला दाखवायचं होतं की बघ मी चेंज झालीये. पण नाही, नेहमीसारखं सगळं माझ्यावरच उलटलं. पण आता डॅड माहितीये काय म्हणतोय? मला फाईन भरायला लावतोय. ते शॉर्ट सर्किट माझ्यामुळे झालं ना म्हणून. काय ते म्हणे रूल आहे. काय राजन वेडा झालाय का? आता माझ्या बेबीला कामं सांगणार आहे तो? स्वतःच्या मुलीबद्दल बोलतोय, विसरलाय वाटतं. आणि आता माहितीये, मी जर सेल्फ अर्न्ड मनीने ते पैसे नाही भरले तर काय होणार आहे? काय? मला कॉलेजमधनं काढून टाकणार आहे. असं कसं काढतील माझ्या बेबीला? त्या म्हातारीने तुझं डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड काढले तरी तुझी मम्मा आहे ना तुझ्यासोबत, आहे ना? तू टेन्शन नाही घ्यायचं. ओके, वेट वेट. आली काय आली गो. होईल सगळं नीट, कळलं ना? आता काय झालं? काय गो? ए ए काय काय करतेस? अगं आई, मी माझे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड इथे ठेवले होते, आता दिसत नाहीत, गायब आहेत. गायब कशी होती? बघ ना, शोध इकडे तिकडे कुठेतरी शोध. थांब थांब, मी इथे बघते. थांब, इथे बघू दे. आई, राजनने तर सोडणार नाही मी आता. अरे बंडे चल. अगं निंगे कुठे घेऊन आलाय मला? चल. अगं निंगे हळू की. बस. काय बस बस. आई बॅग ठेव. काका, आमचा भाऊ आलाय आणि आज भाऊ बीज आहे की नाही. जरा तुमच्याकडचं ताट निरंजन आणि हळद कुंकू द्या की. होय होय. तव थैसर ठेवला ताट वगैरे सगळं गावतला. चल देतोय तुला. बंड्या, अरे तुला काय वाटलं आम्ही काही विसरलेलो वय? अरे तुला ओळायचं म्हणून आम्ही केव्हापासून तुझी वाट बघत बसलेलो. अरे बंड्या, काय आम्ही काय म्हातार झालो वय पाया पडायला लागलास ते? निंगे अगं आता पडतोय तर पडून दे की मला. असं म्हणतोयस? मग पड. काय मला का देते? सगळं तुमची ओळणी आहे. सर, आम्हासनी माहिती आहे हे पैसे बंड्याला कुणी दिले. आम्ही मगाशी सगळं ऐकलंय. सर,
तुम्ही आमच्यासाठी जे काय करताय त्यासाठी खरंच तुमचं लय आभार. पण आम्हासनी हे पैसे नको खरंच. बंड्या, अरे आमचा भाऊ आमच्या संग आहे हेच लय आहे आमच्यासाठी. आता देवाकडे एवढंच मागणं आहे की तुला लवकरात लवकर चांगलं काम मिळू दे आणि तुझी गाडी चांगल्या मार्गाला लागू दे. वय अरे येड्या, आम्ही काय वळली नाही म्हणून रुसून बसलोय काय? हा, आणि यो सण काय भावाकडनं पैसे आणि गिफ्ट घ्यायचाच असतोय काय? नाहीतर काय. अरे तू आमच्या मागं पहाडासारखा उभा आहेस, आमचा आदर बनतोस, आमची रक्षा करतोस. खऱ्या अर्थानं तू आमचं पाठी राखायस आणि प्रेम व्यक्त करायचंच तर सण आहे की नाही. बंड्या, आईबा गेल्यापासून मला तुझ्याशिवाय कोण आहे का? आता तूच माझा भाऊ, माझी आई आणि माझा बाप. कमळे, अगं आपलं लेक्चर आहे, चल लवकर. अगं होय ग. बंड्या ऐक, आमचं लेक्चर झालं की नाही आम्हासनी भेट, मग तुझ्या कामाचं काय ते बघू. येतो. बाय बाय. बंड्या, लकी आहेस मित्रा. ऋषभाऊ, मनापासून थँक्यू. तुमचा लय मोठा आधार आहे आम्हाला. नाहीतर या परक्या शहरात कोण करतं एवढं कोणासाठी. खरंच मनापासून थँक्यू. येण्यास काय, थँक्यू काय. ऐका आता, इथनं पुढचं 6 महिने आपल्यासाठी लय महत्वाचं आहे आणि त्यात मला तुमची लय मदत लागणार आहे. तुम्हासनी काय करायचंय की बाकीच्या विद्यार्थ्यांना काय लागतंय, त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजा बघायचंय. परत त्यांची आवड काय आहे, त्यांचा छंद काय आहे, त्यांना कुठला विषय आवडतोय हे समजा तुम्ही लिहून काढा. म्हणजे कसं आहे, आपल्याला काय अडचणी त्यासनी असतील त्या सोडवता येतील आणि त्याने मला बी फायदा होईल पुढे जाण्यासाठी. चालतंय? या तुम्ही. अगं निंगे, विचारनंतर आधी नाच. अरे वय की वय, पण आपण का नाचलोय? म्हणजे काय झालं काय? मामाची जमीन मी तुझ्याच नावावर झाली की काय? का कुठली लॉटरी लागली तुला? लागली निंगे, मला लॉटरीच लागली. ए बाबा, सरळ काय झाले नीट सांग की. कमरे, मला नोकरी मिळाली. काय? अरे काय सांगायलास? कुठं? अगं कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये ऋषीभाऊनी लावलं मला तिथं कामाला. थँक्यू सर. ऋषीभाऊ, ए अरे येण्यास काय, पाया पडलेलं आवडत नाही मला. बरं आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. छान मन लावून काम कर आणि तुझ्या बहिणींची पण काळजी घे. तू आहेस म्हणजे आता त्यांना पण जरा सपोर्ट होईल.